सर्व बाबीतून, प्रपंचातून परमार्थाकडे नेण्याचा एकमेव जर मार्ग असेल, तर आपला हा ऑनलाईन माध्यमातून श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा मार्ग आहे. आपण सर्वांनी या माध्यमातून हजारो लाखो जीव जोडण्याचा आपण प्रयत्न करावा. इथे एकदा अनुभव घ्यावा. अनुभव नसून हा महाअनुभवाचा मार्ग आहे. यातून आपण निश्चित एकदा का असे खरा गुरु शोधावा, खरं ज्ञान शोधावं. एकदा अवश्य इथं लिंकला आपण यावं आणि निश्चितच अनेकांना ऍड करून एकदा तर अनुभव घ्यावा. माध्यमातून हे स्वामींचं कार्य आहे. हे आमचं स्वतःचं कार्य नसून दत्तप्रभूंचं साक्षात श्री स्वामी महाराजांचं कार्य आहे. अधिक वेळ घेत नाही. महत्वाचं सांगतो, येत्या 24 एप्रिलला आपण भला मोठा महाभागवत सप्ताह 7 दिवसाचा घेणार आहे. तर या 7 दिवसाचा सप्ताह जो या सप्ताहामध्ये असेल तो परम पुण्यवान भाग्यवान जीव असेल. 7 दिवसाचं आपण सकाळी भागवत पारायण करणार आणि संध्याकाळी 4 ते 7 निरूपण करणार. तर त्यासाठी आपण श्री क्षेत्र आपल्या महाराष्ट्राचं परमदैवत भगवान श्रीकृष्ण यांनी महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचं प्रेम मिळावं म्हणून पंढरपूरमध्ये 28 युगे कमरेवरती हात ठेवून कृष्ण रूपात, विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात आहेत. त्या भूमीवरती आपल्याला पंढरपूरला 24 एप्रिलला 7 दिवसाचं महाभागवत पुराण पारायण करायची आणि त्याचं निरूपण देखील असेल. आणि या भूमीवरती पारायण करणं एकट्या दुकट्याने नसून हजारोच्या संख्येने पारायण करणं, याची ऊर्जा आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथं आम्हाला साक्षात भगवान श्रीकृष्णांना आणायचंय. तशी तुमची तळमळ जर असेल तर तिथं आम्ही सगळ्यांना कृष्णाचं दर्शन करून देऊ. पण 7 दिवस नियम पालन करून जर तुम्ही कृष्णमय झालात, 7व्या दिवशी कृष्णाचं दर्शन करण्याची ताकद ठेवू. तुमच्या भक्तीमध्ये ताकद असेल तर आम्ही सरळ सरळ भगवंत तुमच्या पुढे उभा करून देऊ. ज्यांना भयंकर त्रास असेल, पितरांचा त्रास असेल, वाईट शक्त्यांचा त्रास असेल, कळत नकळत अनेक पाप झाली असतील, पाप क्षालन करायचं असेल, त्या जीवनात परमार्थात उन्नती करायची असेल, सर्व प्रकारचे प्रश्न मिटवायचे असतील, आध्यात्मिक जिज्ञासा असेल, ज्यांना मोक्षाची ओढ असेल, ज्यांना खरं ज्ञान खरी गुरुशक्ती ओळखायची असेल आणि विठ्ठल भेटीची आवड असेल, ज्यांना विठ्ठल भेटीची आवड असेल, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींसहित संपूर्ण वारकरी संप्रदाय सेवेसाठी उपस्थित असते. काय बोलतो लक्षात घ्या. ज्ञानेश्वर माऊलींची परंपरा, ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत जेवढेही वारकरी संप्रदायाचे संत झालेत, ते सर्वचे सर्व संत त्या ठिकाणी भागवताच्या सेवेला उपस्थित असतील. ज्यांना ज्यांना या पावन भूमीवरती भागवत करायचे, त्यांनी आमच्या आता गुगल लिंक टाका बरं ग्रुपवरती, मेन ग्रुपच्या टेलिग्रामला. तर त्या गुगल लिंक वरती आपण स्वतःची नावं द्यावीत. 7 दिवस राहण्याचा, खाण्याचा खर्च आणि जे काही आम्ही अद्भुत असं तिथं कार्यक्रम करणार आहेत, अद्भुत असं मंडप असेल. कारण आम्हाला असं एकदम छावा करायचा आहे, एकदम जबरदस्त. तिथं भगवान कृष्ण येणार म्हटल्यानंतर आम्हाला तसं ते पवित्रता आणि तसं मंडप किंवा तशी योजना तशी करायचं आहे. भगवान कृष्ण म्हणजे साधा खेळ नाही, विठ्ठलाच्या रूपात. आणि सर्व जे काही भक्त आहेत ते सगळे सेवेसाठी येणार आहेत, आपल्या सेवेसाठी येणार आहेत. ज्ञानेश्वर माऊलींपासून सगळे संत मंडळी तिथं भागवत ऐकायला येणार आहेत. जशी शुक सभेत गर्दी केली होती देवांनी भागवत ऐकायला, तसे आमच्या सभेत गर्दी करणार आहेत. देव देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील त्या भागवताला. तर अशा पुण्य पावन भूमीवरती जर तुम्ही भागवत केलं
तर तुमच्या कित्येक पिढ्यांचा उद्धार सहज होणार आहे, सहज होणार आहे. 10 वेळेस आम्ही गाणगापूरला गुरुचरित्र पारायण केलं गेल्या नोव्हेंबरमध्ये 1000च्या संख्येने, तेव्हा 12,000 लोक होते. तर एकही व्यक्ती असं रिकामी हाती गेला नाही. प्रत्येकाला दिव्य अनुभव आले, साक्षात्कार घडले, दर्शन झाले दत्तप्रभूंचे. तर तो एक आठवण ठेवा, जर एका दिवसात जर दत्तप्रभू दर्शन झालं, 7 दिवसात तुम्हाला भगवान कृष्णाचं दर्शन होणार नाही का? अहो, तुमचं तन मन धन सर्व अर्पण करून तिकडे या आणि पहा. नाही तुम्हाला कृष्णमय केलं तेव्हा बोला. फक्त 7 दिवस आमचंच चिंतन, आमच्या भागवताचं चिंतन केलं तर तुमच्या सगळ्या प्रपंचाची वासना दुःख क्षणार्धात नष्ट होतील. तर त्या ठिकाणी भली मोठी योजना आम्हाला करायची आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित असावं. मित्र म्हणेन, जो श्री गुरुदेव दत्त परिवारातला सच्चा सेवेकरी असेल त्याला इथून अनुभव आले असतील, ते तर येतीलच. पण आपण प्रत्येक गावात, आपण ज्या ठिकाणी राहतात, ज्या खेडेगावात राहतात, आता मगाशी इथे किती सेवेकरी उपस्थित आहेत? 681 सेवेकरी उपस्थित आहेत. माझ्याकडे दाखवत आहे. तर 681च्या 681 सेवेकऱ्यांनी पण करायचा. इथून जर तुम्हाला महाराजांनी अनुभव दिले असतील आणि तुम्ही आम्हाला मानत असाल, तर आपण कमीत कमी 2000 तरी प्रत्येक सेवेकराने 2000 तरी पॅम्पलेट वाटावेत. आपल्या गावात भले मोठे मोठे फ्लॅक्स पोस्टर लावून, गाड्या फिरून आपण स्वतः वैयक्तिक खर्च करून प्रचार प्रसार करावा. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात. त्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते ग्रुपवर तुम्हाला पाठवण्यात येईल. पोस्टर्स कसे बनवायचे, फ्लॅग्स कसे बनवायचे, पॅम्पलेट कसे बनवायचे, सगळं मार्गदर्शन इथून केलं जाईल. आपण सगळ्यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती या महाभागवत कथेचं, कथा नसून, कथा नाही पारायण आहे. कथा आणि पारायणमध्ये खूप फरक आहे. कथा काय, कथा करून चालले जातात लोक, एंटरटेनमेंट होऊन जाते लोकांना. इथं तुम्हाला बसून तप केलं जाईल, तुम्हाला तुमच्याकडनं पारायण केले जातील 4-4, 5 तास बैठक घेऊन. नंतर त्या पारायणाचं सारांश तुम्हाला सांगण्यात येईल. संपूर्ण गंगेत डुबकी मारून जसं पुण्य मिळतं त्याहीपेक्षा अनंत पटीचं पुण्य इथं तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना प्रयागला जाता आलं नाही ना, हरकत नाही. असे तुम्ही 12 कुंभ, 12 वर्षात एकदा कुंभमेळावा येतो, असे 144 वर्षाचे कुंभमेळ्याचं जे काही पुण्य आहे, 12 कुंभमेळ्याचं पुण्य तुम्हाला पंढरपूरला देतोय. तिथे 12 कुंभमेळ्यांचं पुण्य तुम्हाला त्या पंढरपूरमध्ये विठ्ठलांच्या साक्षीनेच मिळवून देतोय. जर इच्छा असेल, प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर आपण 7 दिवस विचारच करायचा नाही. सगळे दुकानात धंदे बिंदे जॉब बीब सगळं गेलं उडत, परमार्थ करायचा आहे. आणि 7 दिवस स्वतःच स्वार्थ करायचंय, परमार्थच. कोणाचकडे काही पाहायचं नाही, सगळं श्री स्वामी चरणी अर्पण करायचं. कुटुंब, परिवार, जॉब, नोकरी, व्यवसाय आणि स्वतःसाठी यायचंय. एकदा का श्वास संपला, विषय संपला, त्यात हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात जर भागवताचे येऊन गेलेत, कदाचित भली मोठी पापांची रास कमी होऊन जाईल. पुढचा जन्म तरी तुम्हाला कदाचित गुरूंची दीक्षा मिळेल. आपण येण्याचं करावं. आणि जर आपल्याला जमत नसेल तर आपण अशा पद्धतीने प्रचार प्रसार करावा. घराघरात, तालुक्यात तालुक्यात, जिल्ह्यात जिल्ह्यात, खेडेगावांमध्ये आजपासून पण करावा. दादा आम्हाला पॅम्पलेट वाटायचे, दादा आम्हाला कामं करायची, दादा आम्हाला प्रचार प्रसार करायचा आहे भागवताचा, कृष्णमय विश्व करायचंय. भागवत धर्म फार मोठा आहे, पण तो कसा असतो त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये तुम्हाला समजून सांगेल. असं विश्वात कोणी त्या कृष्णाची लीला सांगितली नसेल, त्याची लीला आम्ही सांगू. तुमच्या तन मनामध्ये, प्रत्येक रोम मध्ये नाही कृष्ण पेरला तेव्हा बोला. अशा अद्भुत ऊर्जा जीवांना विश्वात कोणी देणार नाही, तेवढे आम्ही देऊ. तुम्हा सर्वांची आम्हाला गरज आहे. प्रचार प्रसार एवढा करा की महाराष्ट्रात फक्त एकच लक्षात असलं पाहिजे की 24 तारीख कधी येते, 24 तारखेला ते पारायण कधी बसणार आहे. म्हणून थांबू नये आणि 31 मार्च पर्यंत आपण सर्वांनी नाव नोंदणी करावी. राहण्याचा, खाण्याचा खर्च आणि तुमची व्यवस्था राहण्याची, जेवणाची 2 टायमाची, 2 टायमाचं पंचपक्वान्नाचं ताट तुम्हाला मिळणार आहे. जे कृष्णाला नैवेद्य आवडतो तो मिळणार.
जे कृष्णाचं आवडतं नैवेद्य 2 टाइम तुम्हाला भरभरून मिळणार. न उपवास, काहीच नाही, काहीच नाही. आणि लक्षात घ्या, राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. जेवणाचे 2 टाइमचे आम्ही करणार आहोत. बाहेरून कुठल्याही प्रकारचं अन्नदान स्वीकारलं जाणार नाहीये. फक्त जे पारायणाला बसतील त्यांचंच अन्नदान स्वीकारलं जाणार आहे. आम्ही पुण्य कोणालाच देणार नाही. जो जीव पारायण करेल त्याच्याच तांदूळ असो, डाळ असो किंवा इतरत्र साहित्य असं त्यांच्याकडनंच आम्ही घेणार. आणि आम्ही पारायण करावेत नाही, कोणीतरी अन्नदान करा आणि आमचं सगळं पुण्य घेऊन जाऊ, अजिबात नाही. खूपच सुंदर असं मिष्ठान्नाचे स्वयंपाक आमचेच सेविके, बाहेर कुठलाच आचार्य आणणार नाही आम्ही. आम्ही कुठलाच आचार्य आणणार नाही, कारण आचार्यांमध्ये दोष असतो. एखादा चोर आणला ना आचार्य, त्या चोराने स्वयंपाक केला तर त्याची बुद्धी आम्हाला लागून जाईल. भागवतात चालणार नाही, आम्हाला कृष्ण उभं करायचं आहे. म्हणून आमचं अन्न देखील हे पवित्र व्यक्ती, आमचे सर्व ऍडमिन अन्न बनवणार आहेत. ऍडमिन पारायणला बसणार नाही कुणी. आमचे सर्व ऍडमिन तुमच्यासाठी 2 टायमाचं नैवेद्य, किंवा तुम्हाला 1000 लोक येऊ का 10,000 लोक येऊ, सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आमची ऍडमिन लोक करतात. आचार्य एकाला आणणार नाही आम्ही बाहेरचे. आणि आचार्य मिळालाच तर कट्टर सेविकरी असेल त्यालाच घेऊ. तो एकदम आचारी शुद्ध शाकाहारी आणि आमचा सेविकरी असेल त्यालाच आम्ही आचार्य म्हणून घेऊ. नाहीतर मग तो चोर ने लफंगान खाणारा पिणारा गुटके खाणारा अजिबात नाही. तर सगळी व्यवस्था आम्ही ऍडमिन लोक अगदी आमच्या भगिनी स्वयंपाक करण्यापासून सगळं करणार आहेत. वाढण्यापासून आम्ही सगळं करणार आहे. एकाही दुराचारी व्यक्तीकडनं आम्ही तुम्हाला अन्न भोजन देणार नाही. आणि एखाद्या दुराचारी व्यक्तीकडून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अन्नाचा स्रोत तिथे येऊ देणार नाही. जे भगिनी जे पुरुष सेवेला बसतील त्यांच्याकडूनच 7 दिवसाचं आम्ही सगळं घेऊ, खाण्यापिण्याचं. इतरत्र कोणाकडून काहीच घेणार नाही. तेव्हाच ते पुण्य तुम्हाला लागेल आणि त्याचा परिणाम तुमचे सर्व प्रकारचे दोष जातील आणि तुमच्यात अद्भुत बदल होतील. तर हे सर्व फार मोठं नियोजन आम्हाला करण्याचा विचार आहे. म्हणून तुम्हा सर्व सेवेकऱ्यांनी आजच निश्चय घ्या की आम्ही गावोगावी घरोघरी फिरून या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करू आणि 24 तारखेसाठी हजारोच्या संख्येने सेवेकरी आणू. जे येतील ते परम भाग्यवान असतील. आणि येताना आधी सर्व सेवेकरांना या श्री गुरुदेव दत्त परिवाराचा परिचय करून द्यायचा आहे. हा मार्ग कसा आहे, इथून नेमकं काय शिकवलं जात. इथून अजिबात कुठल्याही प्रकारचे द्वेष शिकवले जात नाही. इथून भगवान कृष्णांचे गीतेचं अद्भुत तत्व आचरणात आणण्याचे आमचे मानस आहे, संहिता आहे. आमची आचारप्रणाली फार वेगळी. तर नुसतं काही मंदिर बांधायचे लोकांना लुटायचं हे असले प्रकार नाहीत. आमचे मंदिर नसून आम्ही मनामनांमध्ये परमेश्वर भक्ती विराजमान करण्याचं हा मानस आहे. म्हणून त्यासाठी भागवत करणं खूप गरजेचं आहे. कारण भागवतात फार मोठी विरक्ती तयार होते, प्रपंचात वासना नष्ट होतात. आणि जर तुम्ही तनमन राहणे असाल तर सरळ सरळ तिथे मोक्ष मिळतो. तर आयुष्यात भलं काही केलं नसेल, थोडीफार जाग आली असेल तर 7 दिवस घ्या. 7 दिवसात तुमचं आयुष्याचं कल्याण झालेलं असेल. तर त्यासाठी सर्वच ऍडमिनच काय, तुम्ही सर्व श्री गुरुदेव परिवारात जेवढे सेविकरी ऍड झालेले आहेत त्यांनी गावोगावी प्रचार प्रसार करून आपण या भागवत धर्माचा, भगवान कृष्णांचा, या हिंदू सनातन संस्कृतीचा प्रचार प्रसार करूया. आपण सर्व एकच आहोत. भेदभाव कोणी करू नका. जे मूर्ख आहेत, जे नालायक लोक आहेत, जे भेदाभेद करतात, स्वतःची प्रौढी मिळवण्यासाठी दुसरा दोषारोप करतात, अशा लोकांच्या नादीला न लागता आपण श्री गुरुदेव दत्त महाराजांचं नाव घ्यावं, श्री स्वामी महाराजांचं नाव घ्यावं आणि भगवान कृष्णांच्या भागवताचा प्रचार प्रसार करावा. त्यासाठी प्रथम आम्ही आमचा स्वतंत्र भागवत, महाभागवत पुराण हा ग्रंथ काढणार आहोत. आणि तो ग्रंथ आम्ही काढल्यावरती तोच ग्रंथ आपण विकत घ्यावा आणि त्याच ग्रंथाचं आपण पारायण करावं. तर तो सुचिरभूत केला असेल, तो अद्भुत असेल, जबरदस्त असेल. जसं आम्ही आता गुरुचरित्र ग्रंथ काढलात, त्या ग्रंथाचं काही सेवेकऱ्यांनी पारायण केलं. हो, तो पारायणाचे त्यांचे एवढे अद्भुत अनुभव आले सेवेकऱ्यांना. तो ग्रंथ म्हटलं की दादा, हा ग्रंथ वाचल्यानंतर
आमच्या खऱ्या अर्थाने तहान-भूक भागली. जिथं काही ग्रंथांमध्ये पारायण झाल्यानंतर असं लोकांना वाटायचं की आपल्याला अर्धच जेवण मिळालं. पोट काहीतरी उपाशी थोडंसं. खूप काही काटछाट झाली. तर त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, ते अनासायास सगळं काही अमृत गळून पडलं. तसं आमचं नाहीये. आमच्या ग्रंथांमध्ये एवढी पॉवर आहे. आता आमचा जो गुरुचरित्र ग्रंथ निघाला ना, त्यात असं पंचपक्वान्नाचं ताट वाढून मिळाल्यानंतर जे मनुष्य तृप्त होतो, तो ग्रंथ पारायण केल्यानंतर तृप्त होतोय. म्हणजे ते विशेष आशीर्वाद दत्तप्रभूंचा आहे, विशेष नाही. म्हणून जर गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ घ्यायचा असेल तर ह्या श्री गुरुदेव दत्त परिवारातनच घ्यावा. तिथे काही अंध काढून नाहीये. कसंही काही काटछाट करायचं, कसंही वाचायचं आणि ठेवायचं लोकांपुढे, तसं नाहीये. तर एकदा तुम्ही त्या गुरुचरित्र पारायणचा अनुभव घ्यावा, आमच्या ग्रंथांचा. नंतर बोलावं. अक्षरशः लोकांच्या विजलेल्या वातीत पेटल्या गुरुचरित्र ग्रंथ वाचता वाचता. एवढे अद्भुत पॉवर त्या ग्रंथांमध्ये. नुसता आमचा ग्रंथ घरात ठेवल्यावर देखील प्रचंड ऊर्जा तयार झाल्या. तर सांगण्याचा महत् प्रयास अनेक सेविकऱ्यांचे अनुभव असे आहेत की जो आम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथ कोल्हापूरला जो प्रकाशन केला तो अद्भुत आणि एकदम जबरदस्त आहे. तर लोक आम्हाला विचारतात, दादा बाकीच्या ग्रंथांचं काय करावं? आणि तिथून आणलं तिथून ठेवून द्यावा, आमचा ग्रंथ घ्यावा आणि त्याची अनुभूती घ्यावी. आणि लाखो लोकांना सांगावे या ग्रंथाची अनुभूती काय आल्या. तसाच हा भागवत ग्रंथ असेल. तो भागवत ग्रंथ तुम्हाला आम्ही तो एप्रिलमध्ये प्रकाशित करू, पण तो एवढा जबरदस्त असेल, अद्भुत असेल आणि त्याचं पारायण प्रत्यक्षाने तुम्हाला दिव्य लीला तुमच्या आयुष्यात चालू होतील. तर त्यासाठी आपण सर्वांनी खूप प्रयत्न करावेत आणि 7 दिवसाचा जो खर्च असेल पर व्यक्तीसाठी कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये असणार आहे. कारण आपण भव्य दिव्य असा मंडप, त्यासोबत राहण्याची व्यवस्था, त्यासोबत तुमची राहण्याची व्यवस्था आणि त्यासोबत जेवणाचं मिष्ठान्न, जे भगवान श्रीकृष्णांना अतिशय आवडणारे पदार्थ, मिष्ठान्न गोड असो, 2 टाइम असं तुम्हाला भरभरून असं एक वेगळंच जेवण त्या ठिकाणी आपण जेवण तर म्हणणार नाही, तो भला मोठा भगवंताचा गोपाळकाला असेल, महाप्रसाद असेल. तर हे सगळं श्री दत्तप्रभूंच्या कृपेने, श्री स्वामी महाराजांच्या कृपेने हे सगळं शक्य होणार आहे. आणि सगळ्यात जास्त आतुरता आम्हापेक्षा पंढरपूरच्या त्या परब्रह्माला लागली. तो सावळा, ते रूप, ते वाट पाहतंय आपलं सगळ्यांचं की कधी हा कार्यक्रम होतो आणि कधी मी तो नयनरम्य त्या डोळ्याने ते कमल नयनांनी पाहू, असं त्या त्या मातेला पण झालंय आणि त्या भगवान विठ्ठलांना पण झालंय. ते आपल्या ती फार वेगाने वाट पाहतायत. त्यासाठी आपण सर्वांनी भगवंताला जास्त तिष्ठीत ठेवू नये, खूप प्रचार प्रसार करावा आणि आपण त्या ठिकाणी ती भेट त्या प्रभूंची आपण घ्यावी आणि त्या पारण्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहू. तर ती अनमोल अशी वेळ आपण दवडू नये. समस्या अनेक असतील, अनेक वेळा सांगितलं मी, गणपतीचा मान सन्मान करा. ऑफिशियल काय अडचणी असतील तर शिवाचा मान सन्मान करा, दत्त महाराजांचा मान सन्मान करा. तर 7 दिवस आयुष्यातले ते अनमोल असतील, ते परत कधी येणार नाहीत. तर त्यासाठी आपण सर्वांनी या संधीचा आपण लाभ घ्यावा आणि आपण शेकडो लोकांना आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. प्रत्येक श्री गुरुदेव दत्त परिवारामध्ये ज्यांना ज्यांना अनुभूती आल्यात त्या प्रत्येक सेवेकऱ्याने अद्भुत प्रचार प्रसार करण्यासाठी ह्या 24 एप्रिलचा आपण सगळ्यांनी घराच्या बाहेर निघावं. ज्या ज्या ठिकाणी आपण गर्दी असेल त्या ठिकाणी हे पॅम्पलेट वाटावेत किंवा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आपण गाड्या फिरवाव्यात किंवा आपण फ्लेक्स, मोठे मोठे बॅनर्स लावून आपल्या एरियामध्ये या भागवत धर्माचा आपण प्रचार प्रसार करावा. आणि ही 24 तारखेसाठी आपण सगळ्यांनी रेडी राहावं. 24 एप्रिलसाठी ज्यांना इथून श्री गुरुदेव परिवारातून श्री स्वामी महाराजांनी भरभरून दिलेले आहे त्यांनी थांबू नये. फक्त आडमेन लोकांनीच प्रचार प्रसार करावा असं नाही, तर आपण स्वतः 1,000 रुपये खर्च करून आपण स्वतः प्रचार प्रसार करावा. कारण तो आपला स्वतःचा वैयक्तिक अधिकार आहे. आपण आपल्या गुरूंसाठी, दत्त महाराजांसाठी आणि हे सगळं कार्य करतोय. आणि ते तुमच्या माध्यमातून जे काही सेविकरी येतील
आपण फोनद्वारे, स्टेटसद्वारे अनेक सेविकांना सांगून, भागवताचा महिमा सांगून, त्या पारायणाची फलप्राप्ती काय आहे. कथा नाही, कथा एंटरटेनमेंट होऊन जाते आणि त्या आयुष्यात कधी वापरले जात नाही. ते कथेमध्ये ते जे कथेचे महाराज असतात त्यांचंच कल्याण होतं, बाकीच्यांचं होत नाही. इथं असं नाही, इथं तप करून तुम्हाला भगवंत प्राप्ती करण्याचं साधन आहे. म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी आतापासून पैसा नसेल तर पैसा जमा करायला सुरुवात करा. काम करा. भागवतासाठी महिनाभर घ्या, कुठेतरी काम करा. शेतात जा, लोकांची धुणभांडी करा, काही करा. 4,500 आणि 5,000 रुपये रक्कम आपण समजा दवाखान्यात राहिला तर कुठे टाकून देतो आपल्याला कळत नाही. तर कुठलेहीच कारण न दाखवता 7 दिवसाची सुट्टी नाही, जॉब नाही, व्यवसाय नाही, असे कुठलेच कारण नाही. हे सर्व आयुष्यभर चालणार आहे. कदाचित आयुष्य बंद कधी होईल सांगता येत नाही. मरण कधी कोणाचं येईल सांगता येत नाही. ते डोळे मिटण्याच्या आधी जर ते भागवत झालं तर आयुष्याचं कल्याण होईल. आणि कल्याण कशाला म्हणतात ते भागवताच्या दिवशीच कळेल तुम्हाला. 7व्या दिवशी कल्याण कशाला म्हणतात. अनेक प्रश्नांची उत्तर सहज मिळण्याचं एकमेव साधन, सगळे प्रश्नांची कोड, त्याचे उत्तर मिळण्याचं समाधान केवळ भागवत आहे. आणि आपल्या हिंदू सनातन संस्कृतीतला सर्वात मोठा, अतिशय शक्तिशाली आणि सर्वांना प्रिय असणारा हा ग्रंथ आहे भागवत. म्हणून आपला सर्वांचा प्राण आहे. आणि एकदा ही ओळख निर्माण करून घेण्यासाठी आपण 24 तारीख निवडली. त्या दिवशी एकादशी आहे आणि 30 तारखेला अक्षय तृतीया आहे. एवढा परमयोग जमतोय. 30 तारखेची जी अक्षय तृतीया आहे ना, ती अक्षय तृतीया तुम्ही घरी कितीही पितळ घाला हो, ते कधीच संतुष्ट होणार नाही. पण 30 तारखेला तुम्ही त्या दिवशी जेव्हा हे भागवत कराल, तर त्या दिवशी जी संतुष्टी त्या पितरांना मिळेल, विश्वात कुठल्याच पिंडदानाने मिळणार नाही. कुठे गयामध्ये जा का त्र्यंबकमध्ये जा, एखाद्या वेळेला ते तुमचे पिंडदान फेल ठरतील. पण इथलं 30 तारीख अक्षय तृतीयेची तुम्ही केलेलं भागवत तुमच्या पितरांना परमगती देणार असेल आणि अक्षय पुण्य प्रदान करणार असेल. त्याच दिवशी तुम्हाला पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. का कृष्णाने पित्र संतुष्टी केलेली असते. हे अक्षय पुण्य मिळवण्याचा एकमेव दिवस. आणि त्या दिवशी जो दान आम्हाला मंदिरासाठी करेन, त्याचं तर सुवर्णासारखं काम होणार आहे. तर ह्या सुवर्ण योग भगवंतांनी स्वतः परब्रह्म विठ्ठलाने जुळवून आणलाय. आणि दत्त महाराजांना विठ्ठलांची बैठक बसली. या श्री गुरुदेव परिवारात आपल्याला मोठं नियोजन करून घ्यायचंय. सगळे देवांची मीटिंग भरली आणि मीटिंग मध्ये हे सगळे विषय झाले. आणि फक्त इथूनच कार्य करायचे आता विश्वात. बाकीचे सगळे दुकानं बंद करायचे. देवांना आता जरा लाज वाटतायत की हे आपण काय दुकानं मांडून ठेवली. धर्माचा नसून सगळा विक्षिप्तच व्यवहार चालू आहेत. म्हणून हे सगळ्यांना जाग आणण्याचं एकमेव कारण देवांची मिटिंग झालेत. आपण सगळ्यांनी मिटिंग घ्याव्यात धर्म संस्थापनासाठी. हनुमंत कामाला लागले, भैरव कामाला लागले, नवनाथ कामाला लागले. तुम्ही लागा कामाला तर सगळ्यांनी मिळून जागी प्रत्येकाने या भागवत याचा प्रचार प्रसार करावा. या 2 दिवसात तुम्हाला सगळे फ्लॅश कसे बनवायचे, पॅम्पलेट कसे बनवायचे, आम्ही या 2-3 दिवसात तुम्हाला मेन टेलिग्राम ग्रुपवर टाकू किंवा पुढच्या बुधवारच्या मीटिंग पर्यंत हे तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आपण सगळ्यांनी गावात प्रिंट काढाव्यात, फ्लॅश काढावेत, बॅनर लावावेत. जेवढा प्रचार प्रसार करता येईल तेवढा करावा. स्टॅटसवरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इन्स्टावरती, आणखी काय असेल सोर्सेस, सगळ्यांवरती आपण प्रत्येकाने करावं. आपलं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. आपण श्री गुरुदेव परिवारातले आहात ना, स्वामींना मानतात ना, आपण धुरा पकडावी. मी एकटीच लेडीज, मी कसं काम करू? अरे तू लेडीज आहेस ना भगिनी, तुझ्यासारखी पॉवरफुल कोणीच नाही. आपण आपल्या प्रतिष्ठित गावाच्या लोकांना जे काही असतील त्यांनी आयुष्यभर चांगले कामं केले नसतील त्यांना जाऊन भेटावं. त्यांना सांगावं महा भागवत आहे मोठं, सरपंच असो, नगरसेवक असो, व्यावसायिक असो, कोणी असो, त्याला सांगावं एवढा एवढा खर्च आहे आम्हाला करून दे, भागवताचा प्रचार प्रसार करायचा आहे, बाकीची कामं नको करू. 10 ठिकाणी चुकीची कामं केली असतील, तू हे चांगलं काम कर, 10 चुका तुझे माफ. नसेल आमच्या भागवताला येत पण आमचा प्रचार प्रसारासाठी आम्हाला पैसा दे, टॅक्स लावून दे, प्रचार प्रसार कर. तर हे सगळं आपण स्वतः बाहेर नेऊन करावं.
त्यासाठी कोणाची आमंत्रणाची वाट पाहू नये. संघटित व्हावं, यावं, कार्याला लागावं. आणि स्वतःचा पाठीचा खर्च, पैसा खर्च केला तर आम्ही 1 रुपयाला 100 रुपये देणार तत्व आहे. आणि ते काय आतापर्यंत सांगण्याची गरज नाही. अनुभूतीतून तुम्हाला कळतं. मग अजिबात थांबणं नाही. आणि हे थांबणं म्हणजे आपण रोखण्यासारखं होईल. वेळ कमी, प्रचार प्रसार करून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थिती आपली असली पाहिजे. आणि 31 मार्च पर्यंत आमच्याकडे नाव आली पाहिजे. आपण 31 मार्च नंतर भला मोठं नियोजन आमचं असेल ते या श्री गुरुदेव परिवारातून. आणि ते नियोजन कदाचित आम्ही फार मोठ्या चॅनलला देखील ते प्रक्षेपण देण्याचा आमचा विचार चाललाय. पण अजून सध्या काहीच नाही. चॅनल वगैरे नको, पाहूया काय करायचं ते. पण भागवत आम्ही प्रचंड पद्धतीने करणार करणार करणार. आणि असं भागवत ते कधीही प्रथम झालं नसेल, किंवा त्या भागवतात स्वतः भगवान श्रीकृष्ण बासरी वाजताना तुम्हाला अनुभवते. आणि जेव्हा ते भगवंताची बासरी वाजेल ना, तर पहा, अविद्या, माया ही सगळी जळमटं निघून जातील. कर्मदोष नाही. तुम्ही त्या ठिकाणी गोप गोपिकेच्या रूपात असाल, तुम्हाला कळणार नाही. खऱ्या अर्थाने तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या दिवसाची वाट देवता पाहतायत. तर आपण सर्वांनी यासाठी जोर लावावा. आम्ही शून्य आहोत. आमच्याकडे 1 रुपया नाही. आम्ही काय असं लोकांना लुटलं नाही. घाणेरडे व्यवहार नाही केलेत. स्टेजवरती उभं राहायचं, याच्याकडनं 50,000 घ्या, त्याकडनं 1 लाख घ्या, त्या स्टेजवरती उभं राहा, असा विषयच नाही इथं. इथे घाणेरडे व्यवसाय नाहीत. म्हणून इथं परमार्थिक काम केलं जातं, लुटायचं काम नाही केलं जात. म्हणून हा मार्गच वेगळा आहे. याची तत्वच वेगळी आहे. इथं फक्त निस्वार्थ आणि भक्ती, प्रेम, दया, करुणा हे विशाल तत्व लोकांना समजावून सांगितले जातात. आणि इथं महाशक्ती आहे. ही महाशक्ती तुम्हाला पंढरपूरला कृष्ण स्वरूपात समजणार आहे. आणि जे काही आमच्याशी एकनिष्ठ भक्त आहेत, त्यांनी तर ही महाशक्ती अनुभवावी. आणि आपण सर्वांनीच बाहेर निघावं. बघा, आयुष्यात कधी कर्माचे कुठले दुःख आपल्यावरती येतील सांगता येत नाही. ती स्वतः अक्कलकोटला श्री स्वामी महाराज असताना टळली नाहीत. प्रभू दत्तगुरु असताना टळली नाहीत. भगवान श्रीकृष्ण असताना टळली नाहीत. ती दुःख येणार, ती येणारच. दुःखावरती फुंकर मारून आपण त्या ज्ञानावरती आरूढ होऊ. आणि ह्या भागवत सप्ताहाला आपण तन मन धनाने आपण सगळ्यांनी समर्पण या भूमिकेतून कार्य करू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे कार्य करत असताना सहनशीलता, सोशिकता, नम्रता, जिव्हेवरती नियंत्रण, अतिशय नम्रता ठेवून आपण काम करावं. कधीही दुसऱ्याचं मन दुखवून असं आपण वागू नये. 2 पावलं मागे येऊन काम करावीत. प्रचंड नम्रता ठेवून आध्यात्मिक कार्य होतं. कुठेही कार्य करत असताना अडथळे येतातच. जिथं सोशिकता, नम्रता, सहनशीलता असते, तिथे धर्माची विजयी पताका सदा सर्वदा ती तेवत असते. पण अपशब्द बोलणं, चुकीचं वागणं, चुकीचे कर्म करणं या आध्यात्मिक क्षेत्रात ते बसत नाही. आपण किती मोठे असले तर आपली नम्रतेवरून आपलं मोठं पण ठरतं. आपण किती मोठे शक्तिशाली असेल, पुरुषार्थ हा सहनशीलतेतनं ठरतो. म्हणून आपण हे श्री गुरुदेव दत्त परिवारातनं शोभून दिसलं पाहिजेत. आपण कधी कोणावर दोषारोप करू नये. कुठल्याही सत्संगाला श्री गुरुदत्त परिवार कधी कोणाला आडवा येत नाही. आडवा येऊ नये. कारण आडवा येणं म्हणजे ते भलं मोठं पाप होतं. आपण आपली व्याप्ती आपल्या कर्माने वाढवावी. उत्तम कर्म करून आपण स्वतःची व्याप्ती वाढवावी. आणि चुकीचे कर्म करून आपण स्वतःची मोठी झालेली व्याप्ती कमी करू नये. आणि या कार्यासाठी आता बरीच काही मंडळी माझ्या मागे लागली. लगेच त्यांचे आम्ही आयोजन नियोजन केले गेले, तिकडे पण काहीतरी आयोजन नियोजनाचे प्रकार चालू होतील. पण इथं साक्षात पंढरपूर भगवान विठ्ठलांनी हे आमंत्रित केलेली आमची भूमी असेल. तर हे सर्व करते करविते ती परब्रह्म शक्ती असेल. म्हणून हे नियोजन त्यांचं आहे, आमचं नाही. आणि ही भली मोठी योजना आपल्या सर्वांसाठी वाट पाहते. आत्ताच घराच्या बाहेर पडा, या भागवताचा प्रचार प्रसार करा. अनेकांना सहाय्य घेऊन ही पताका आपण सर्वांपर्यंत पोचवावी. आणि हे पारायण आपण अशा पद्धतीने करूया
की विश्वात परम शांती संदेश मिळेल, करुणेचा संदेश मिळेल, की भगवान श्रीकृष्णाने ज्या काळात जी गीता सांगितली त्यावेळेस गीतेचा जरा ते महाभारतात जरा प्रचंड त्या रणक्षेत्री सांगितली गेली. पण खरंच सांगतो, गीता ही परम शांतीचा संदेश आहे, आत्मसंयमाचा संदेश आहे, परम ज्ञानाचा संदेश आहे, विरक्तीचा संदेश आहे आणि ह्या मानवी जीवनाचा जो कळस म्हटला जातो अध्यात्माचा, तो मोक्ष ते सांगण्याचा संदेश आहे. आणि या सर्वांचं मूळ भागवतात आहे. आपण सगळ्यांनी या सर्व श्रेष्ठ गोष्टी आत्मसात करण्यासाठी ही जीवाची तळमळ, या अनंत कोटी जन्मांचा जो फेरा आहे किंवा हे जन्म मृत्यूचे जे काही रहस्य आहे किंवा इथून या फेऱ्यातनं जर सुटायचं असेल, या भवसागरातनं सुटायचं असेल, आता या आयुष्यात तुम्हाला कधी कोणी चांगले गुरु मिळणार नाही. कलियुगात सगळे गुरु म्हणजे सगळी वाट लावणारे गुरु असतील. ते गुरु नाहीत, सगळे ते अर्धवट ते मायावी आणि ते भंगार गुरु आहेत. त्यांच्या अंगावर कसे कपडे असो, ते सगळे लुटारू आहेत. त्यांना तुमच्याशी काय घेणं नाही. छटाकप्रवे त्यांचा खेळ करणारे, स्वतःचा लौकिकार्थ पाखंडी करणारे लोक आहेत. त्यांच्याकडे कणभर बी विरक्ती नाही, ते काहीच ज्ञानाचा त्यांचा अंश नाही. असल्या गुरूंचे चेले होऊन त्यापेक्षा मरण स्वीकारायचं. त्यापेक्षा एक भागवतात या, एक संदेश घ्या, आयुष्यात उत्तम कर्म करा आणि स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करा भागवतेसाठी. तर भगवंताने जो सगळा खेळ मायेचा संपवण्यासाठी चक्रीवर टाकून दिले आपल्याला सगळ्यांना, आणि तो निवांत बाहेर आहे, आणि तो आपली गमत पाहतोय. तर एकमेव असं भागवत आहे या चक्रीवातून बाहेर काढण्यासाठी, भगवंताला समर्पित होण्यासाठी. जर भरपूर काही गोष्टी मिळवल्या असतील, त्याचा अहंकार झाला असेल, ज्ञानाचा, शक्तीचा, पदाचा, मोठमोठा देव झाला असेल, तुम्ही स्वतःला समजत असाल, तर तो भागवत देखील तो अहंकार काढून टाकतो. नाही तुमचा भला मोठा मार्ग असेल, तुमचे लाखो करोडो शिष्य असतील, तुम्हाला नाच सुटला असेल की मी खूप मोठा, तर भागवत या कृष्ण लीलेमध्ये तोही माज निघून जातो. हे सगळं विकार जन्माला येतो, देवांना सुद्धा ते सुटत नाही. मी पण अहंकार, हे सगळं भागवत येत सुटून जात. तर मग हे सगळ्यातनं सुटण्याचं एकमेव साधन भागवत आहे. आपण सगळ्यांनी यावं. सामान्य जीवनाचा उद्धार सहज होतो. नुसतं कथा ऐकून होत नाही, पारायण करावे लागतात, जपतप करावे लागतात आणि गुरूंशी समर्पण ही भूमिका ठेवावी लागते. त्याशिवाय भागवत किंवा ते भगवान कृष्णांच्या लीला समजणार नाही. बघा, व्यासाने भरपूर काही महाभारत लिहिलं, अनेक काही त्यांनी भरपूर काही लिहून ठेवलंय, पण ते अस्तव्यस्त फिरत होते सगळे, मनशांती नव्हती मिळत. तर नारदांनी सांगितलं, सगळं केलं होतं मी, खूप काही केलं, पण भगवंताचं गुणगानच केलं नाही. बघा, गुरूंचं स्तवन, भगवंताचं गुणगान, खऱ्या परमेश्वराचं गुणगान केल्याशिवाय परमशांती मिळत नाही. भले मोठी अनर्थ टळून जातात एक गुरूंचं स्तवन केल्याने. खोटी खोटी का असे ना, स्तुती करत चला गुरूंची, मोठमोठे संकट नष्ट व्हाल. गुरूंच्या स्तुतीमध्ये एवढी पॉवर असते, आणि गुरूंबद्दल एवढा बोलाल तर मग संपाल, कलीची होऊन जाणार, तिथं मन नरकाची खान. तसंच आहे भगवंताचं आणि ते परमेश्वराचं पूर्ण पुरुषोत्तमाचं गुणगान केल्याशिवाय कसं काय तुमच्या रिद्धी सिद्धी यांना सुद्धा नष्ट होऊन जातं सगळं. पण एकदा का त्या परमेश्वराची स्तुती त्या लीलांमध्ये रमून गेला तर परम शांती मिळते आणि मन शांत होत. सगळं ज्ञानाचा अहंकार, शक्तीचा अहंकार, देवत्वाचा अहंकार, काय आणखी इकडे इकडे तिकडचं काय आलेलं असेल ते आवरण, ते सगळं निघून तो आत्मा शांत होतो आणि तो कृष्णचरणी विलीन होतो. कृष्ण फार मोठा आहे, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. म्हणून तो कृष्ण एकदा तरी अनुभवावा, आणि तो अनुभवायचा असेल तर 24 तारीख ते 30 तारीख आपल्यासाठी उत्तम आहे. आणि मी तर म्हणेल या विश्वातले सारे पितरांना सद्गती आणि शांती देणारा एकमेव 30 तारीख असेल ती, आणि त्यांचे पित्र संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सर्वांनी यासाठी फार मोठा प्रयत्न करावा आणि हा श्री गुरुदेव परिवाराचं आपण हे हा जो भला मोठा कार्याचा विडा आपण सगळ्यांनी उचलावा, असं मी श्री स्वामी महाराजांना विनंती करतो. तुम्हा सर्व सेवेकऱ्यांना ही सेवेची फार मोठी संधी देतो. फार मोठी सेवेची संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तर आपण विनम्रतेने या कार्याला, या भागवताला
आपण हातभार लावावा, खारीचा वाटा उचलावा, आर्थिक असो, श्रमदानाचा भाग असो, काहीतरी कुठली तरी सेवा आपल्याकडून झाली पाहिजे आणि सेवेचा आपण एक भाग बनला पाहिजे. त्या ठिकाणी त्याचा साक्षात्कार तिथे आलेले जे काही जीव आहे ते घेणारच आहेत. त्या साक्षात्काराचा एक भाग आपण तिथं बनावा. अधिक वेळ घेत नाही. झालेली सगळी सेवा